रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा आरजे चैत्राली सोबत. काही स्पर्श, काही गंध आपल्या आठवणींशी निगडीत असतात. एक विशिष्ट सुवास आपल्याला भूतकाळात घेऊन जातो आणि मग ती मागे सोडलेली माणसं, त्यांच्या सवयी, त्यांना ज्या ठिकाणी भेटलो त्या जागा आठवत राहतात. काही व्यक्ती आपल्या आवडत्या व्यक्तींशी साधर्म्य ठेवतात. त्या भेटल्या की आपल्याला आपली आवडती व्यक्ती आठवते. जसं या पुढच्या कथेत. गंध स्पर्श ही कथा लिहिली आहे डॉक्टर इला माटे यांनी आणि कथाकट्ट्यावर तुम्ही ऐकणार आहात माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. गंध स्पर्श. अंजलीताईंकडे आज डिनरची तयारी सुरू होती. सुनेची मैत्रीण आणि तिची मुलगी दिल्लीहून राहायलाच येणार होत्या. प्राजक्ताने अंजलीताईंना सकाळीच सांगितलं होतं, मम्मी टिपिकल महाराष्ट्रीयन तुमची स्पेशालिटी करूया. अंजलीताईंनी छान बेत केला, पण त्यांच्या मनात धाकधूक होती. फोटोत तर ही मैत्रीण फार स्टायलिश दिसतेय, हिला आवडेल का आपला मेन्यू? पण रेवा आणि तिची मुलगी रावी दोघीही खूप छान मिसळून गेल्या. चाटून पुसून पिठलं भरलं वांग त्यांनी संपवलं. गरम भाकरी करताना रावी अंजलीताईंच्या गळ्यातच पडली. दादीजी मुझे भी सिखाव ना भाकरी असं म्हणत इतकं त्यांच्या गळ्यात अगदी जवळ कुणी आलंच नव्हतं. नातू लहान असताना आजी आजी करत यायचा, पण तोही आता अमेरिकेला. रावीच्या स्पर्शाबरोबर त्यांना गलबलून आलं. थेट आपल्या संयुक्तासारखा रेशमी स्पर्श, रेशमी केस. रावीचे हात सुद्धा साईसारखे मऊ मुलायम होते. भाकरी थापायला शिकवताना तिच्या हातानं त्यांनी थापून दाखवलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, हिचे हात तर आपल्या संयुक्तासारखे आहेत. मऊ मऊ, कमी रेषा असलेले, अगदी लहान मुलासारखे, गुलाबी, गोरे, गब्दुल. त्यांना संयुक्ताची नेहमी काळजी वाटायची. इतके मुलायम हात सासरी कसं निभावून नेईल? लग्न करून दिलं आणि येणारा हुंदका गळ्यात दाबत त्यांनी ती आठवण, तो विषय डोक्यातून हद्दपार केला. संयुक्ताच्या आठवणींनी आज अनेक वर्षांनी त्यांना हुंदका फुटत होता. पण समोर रावी होती. त्यांनी तिला भाकरी शिकवली आणि एकदमच त्या अलिप्तपणे त्यांच्या बेडरूम मध्ये निघून गेल्या. तशा संयुक्ताच्या जाण्यानंतर त्या मनाने अलिप्तच झाल्या होत्या. कॉटच्या समोरच्या भिंतीवर संयुक्ताचा फोटो होता, शेजारी तिच्या वडिलांचा. त्यांच्याकडे बघत असतानाच दारावर टकटक झाली. परवानगीची वाट न बघता रावी दादीजी असं म्हणत आत शिरली आणि थेट त्यांच्या कॉटवरच येऊन बसली. लो वेस्ट जीन्स आणि बोट नेक टी शर्ट, हे असलं त्यांनी संयुक्ताला कधीच घालू दिलं नसतं. अंजली त्यांच्या मनात आलं. रावी रुसक्या आवाजात म्हणाली, दादीजी आज मैं आपके साथ सोऊंगी. काही ओळख देख बंधन असताना आपल्याला कशी चिटकते ही रावी, हे अंजलीताईंना कळेच ना. बघता बघता अंजलीताई तिच्या केसातून हात फिरवायला लागल्या. मऊ, सळसळीत, घनदाट, तरीही शेवरीच्या कापसासारखा स्पर्श. लांब सडक मोकळ्या सोडलेल्या केसांमध्ये त्या बोट फिरवत राहिल्या. रावी पटकन त्यांना बिलगली आणि म्हणाली, दादीजी आपकी ये साड़ी आप मुझे दे दीजिए. आपको और आपकी इस साड़ी को एक सुगंध आती है. मेरे दादीजी के कपड़ों में ऐसी ही कुछ सुगंध आती थी, कुछ दूध जैसी, कुछ मीठी सी, कुछ भाकरी के आटे जैसी. भाकरी को सेकते वक्त आती है ना वैसी भी. अंजलीताईंचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. त्या पुन्हा पुन्हा संयुक्ताच्या केसांचा स्पर्श अनुभवत होत्या. कितीतरी तिच्या घातलेल्या वेण्या त्यांना आठवत होत्या. 3 पेडी, 5 पेडी, मऊ गुळगुळीत पेड, टोप वेणी, सागर वेणी, खोपा, आंबाडा. समोरून 2 छोट्या वेण्या घेऊन न्हायलेल्या दिवशी मागच्या लांब केश संभारात मिसळून टाकायच्या. बटवेणी केवढी शोभून दिसायची संयुक्ताला. तेल लावून मसाज करून घ्यायला संयुक्ता त्यांच्या पुढे मांडी घालून बसायची, तर तिचे केस जमिनीवर लोळायचे फुटभर. रावीच्या केसांच्या मऊ सळसळीत स्पर्शात त्या संयुक्ताला शोधत राहिल्या आणि रावी त्यांच्या गंधामध्ये तिच्या दादीजीला शोधत राहिली.
किती वेगळे ऋणानुबंध. मग रावी त्यांना म्हणाली, दादीजी आप मुझे तेल लगा दोगी. संयुक्ताच्या केसांसाठी त्या एक तेल करायच्या घरीच, वेगवेगळी पानं मिसळून. त्या तेलाची भरलेली बाटली तशीच होती. बाटलीचं झाकण त्यांनी उघडलं तर तोच वास. कायम संयुक्ता एक बाटली सासरी घेऊन जायची. त्यांनी तेल हातावर घेतलं आणि हलक्या हातांनी रावीच्या केसांना तेल लावत राहिल्या. आणि त्याचा गंध, त्या केसांचा स्पर्श त्या फील करत राहिल्या, फक्त फील करत राहिल्या. गंध स्पर्श ही कथा लिहिली होती डॉक्टर इला माटे यांनी. आणि कथाकट्ट्यावर तुम्ही ही कथा ऐकत होतात माझ्या म्हणजेच चैत्राली बरोबर. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत.